आरोग्य विभागामध्ये गट क व ड ची नवीन जाहिरात आचारसंहितेनंतर प्रसिद्ध होऊ शकते। टोटल 13,000 पेक्षा जास्त जागांची या ठिकाणी ही भरती असू शकते। एवढी जागा जी आहेत सध्या रिक्त आहेत। तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती पाहायला भेटणार आहे। तुम्ही गट क व ड ची तयारी करत असाल, सरळ सेवेची म्हणजे परमनंट जो जॉब असतो आरोग्य विभागाचा त्याबद्दलची सध्या बघा 2023 मध्ये एक जाहिरात आलेली होती। त्याच पद्धतीने मित्रांनो ही जाहिरात देखील असू शकते, ज्याच्यामध्ये किती जागा रिक्त आहेत, कुठल्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत त्याची संपूर्ण माहिती जी आहे या ठिकाणी माहिती अधिकारामध्ये समोर आलेली आहे। तीच माहिती आपण ऍक्च्युअल मध्ये पाहणार आहोत। बघा आता सध्या 2024 मध्ये भरपूर सारे जॉईन देखील झालेले असतील आरोग्य विभाग गट क व ड मध्ये। तशाच पद्धतीची नवीन जाहिरात अजून पुढे येऊ शकते। तर संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। बघा या ठिकाणी पाहू शकता एकूण भरलेली व रिक्त पदांची माहिती आपण बघणार आहोत। तर सध्या रिक्त किती पदे आहेत त्याची माहिती पाहणार आहोत आणि त्यानंतर तुमच्या कॅटेगरी वाईज म्हणजेच तुमच्या पदानुसार जागा किती आहेत ते देखील पाहायला भेटणार आहे। परिमंडळे बघू शकता या ठिकाणी, म्हणजेच या ठिकाणी संवर्ग दिलाय 2024-25 साठीचा गट क। याच्यामध्ये बघा मंजूर पद किती आहेत, 32,318 पद आहेत। भरलेली आतापर्यंत पद आहेत 23,838 पद आहेत बघू शकता तुम्ही। आणि रिक्त पद किती आहेत, 8,480 पद अजून रिक्त आहेत गट क मध्ये मित्रांनो। आणि गट ड मध्ये बघू शकता एकूण मंजूर पद आहेत 13,091। भरलेली पद जी आहेत या ठिकाणी बघा 8,201 पद आहेत। अजून रिक्त पद आहेत 4,890 पद रिक्त आहेत। तर एकूण जर आपण बघितलं मित्रांनो मंजूर 45,409 पद आहेत, त्यापैकी 32,039 पद आतापर्यंत भरलेले आहेत। आता रिक्त टोटल पद किती आहेत बघा 13,370 पद अजून आरोग्य विभागामध्ये रिक्त आहेत। गट क आणि ड ची दोन्ही मिळून 13,370 पद रिक्त आहेत। यापैकी आपल्याला माहित असेल 2024 मध्ये एक जाहिरात देखील आलेली होती। त्याच्यानंतर आता आचारसंहितेनंतर पुढे ह्या जाहिरातीबद्दल मित्रांनो अपडेट येईल। ही जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते। बघा त्यासाठी तुमची तयारी असू द्या, अभ्यास चालू राहू द्या। कधीही आरोग्य विभागाची आचारसंहितेनंतर पुढे जाहिरात जी आहे ती येऊ शकते। त्याच्याबद्दलचं जसं अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला शेअर केलं जाईल। आता बघा याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ही पद जी आहेत या ठिकाणी बघा आता तुम्हाला इथं 13,000 जी पद आहेत ही जी दाखवलेली आहेत ती प्रत्येक जिल्ह्यानुसारचं या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे। ठीक आहे, आता ही PDF फाईल तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आता बघा पदानुसार किती जागा रिक्त आहेत ते देखील आपल्याला पाहायला भेटेल। रिक्त पद जसे तुम्हाला काही महत्त्वाची आता गट क मधली पदं सांगतो, जसं की बघा लिपिकची पद आहेत, त्यानंतर लघुलेखकची पद आहेत, त्यानंतर आहार तज्ज्ञ असतील, त्याच्यासोबत बघा या ठिकाणी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी असतील, प्रयोगशाळा सहाय्यक असेल, स्टाफ नर्सची पद आहेत बघा, आदी परिचरिका। टोटल 2,229 पद अजून देखील रिक्त आहेत। त्यानंतर बघा याच्यामध्ये सहाय्यक आदेश सेविकेची पद आहेत। आता काही याच्यामधली जी पद आहेत ही पदोन्नतीने देखील भरली जाऊ शकतात आणि काही पद जी आहेत या ठिकाणी जाहिरात काढून म्हणजे सरळ सेवेने देखील भरली जाणार आहेत, हे देखील माहिती असू द्या। यामध्ये ते संपूर्ण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। त्याच्यानंतर बघा पुढं इंजिनियरची देखील काही पद आहेत। त्याच्यानंतर रासायनिक सहाय्यक असेल, रक्तपेढी तंत्रज्ञ असेल, वाहन चालक असेल, आहार तज्ज्ञ असतील, त्यानंतर दंतयंत्रिकी असेल, वीज तंत्री असेल, दूरध्वनी चालकची देखील 11 पद रिक्त आहेत। भंडारपालची देखील 12 पद या ठिकाणी रिक्त आहेत। भंडारणी वस्त्रपाल असेल किंवा स्वच्छता निरीक्षक, आरोग्य कार्यकर्ता यांची या ठिकाणी पद रिक्त आहेत अजून। त्याच्यानंतर बघा मोल्ड रूम तंत्रज्ञ अशी टोटल जवळपास या ठिकाणी 86 केडर या ठिकाणी गट क चे तुम्हाला पाहायला भेटतील। गट क चं या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे पाहू शकता या ठिकाणी। आता याच्यामध्ये त्यांनी माहिती देखील दिलेली आहे बघा। गट क संवर्गातील सरळ सेवेची एकूण 6,939 पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन निवडलेल्या उमेदवारांचे समुपदेशन एकूण 3,914 नियुक्त आदेश देण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये ही देखील माहिती दिलेली आहे, जुने जाहिरातीमधलं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर पुढे बघा आता या ठिकाणी हे गट क चं दिलेलं आहे बघा। गट क चं प्रत्येक कार्यालयानुसार किती पद रिक्त आहेत त्याची माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। त्याच्यानंतर पुढे बघा आता गट क मधली या ठिकाणी जी पदं असतात जसं की मदतनीस असेल, शिपाई असेल, शिपाई सफाईगार असेल, रुग्णपट वाहक असेल, पंप परिचर असेल, कक्ष सेवक असेल, आरोग्य परिचर असेल, प्रयोगशाळा
प्रयोगशाळा स्वच्छक असतील, त्याच्यानंतर बघा पुरुष सेवक असतील, रक्तपेढी परिचर असेल, स्त्री परिचर असेल, वाहन स्वच्छक असतील, हमाल असतील, मजदूर, वर्ग 4 ची काही पदं असतात, त्याच्यामध्ये माळी असेल. ही गट ड ची पदं पाहू शकता. या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण पाहायला भेटतील. जवळपास 49 केडर या ठिकाणी आहेत. याच्यामध्ये देखील वेगवेगळे कंत्राटी पदं देखील आहेत. ती सर्व पदं वगैरे मिळून या ठिकाणी जी रिक्त पद आहेत त्याची यादी या ठिकाणी त्यांनी दिलेली पाहू शकता. या ठिकाणी हे गट ड च झालं या ठिकाणी. तर अशा पद्धतीची अजून काही रिक्त पदं जी आहेत या ठिकाणी आरोग्य विभागाची याच्याबद्दलची जाहिरात जी आहे प्रसिद्ध होऊ शकते आचारसंहितेनंतर. याच्यामधली पदं भरणं देखील काही चालू आहे. काही पदांचे या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे, त्यांचे पोस्टिंग देणं देखील चालू आहे आणि जी राहिलेली रिक्त पदं असतील त्याच्याबद्दलची जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध होऊ शकते. त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटलेली आहे. किती रिक्त पद आहेत सध्या टोटल 13,370 पदं या ठिकाणी रिक्त आहेत. अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. तुम्हाला हे प्रत्येक ऑफिसनुसार पाहायचं असेल, प्रत्येक जे आरोग्य विभागाचं ऑफिस आहे त्यासाठी तुम्हाला ही PDF फाईलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय. तिथून तुम्ही अजून डिटेलमध्ये पाहू शकतात. तर या पदांची जशी जाहिरातीबद्दल पुढची अपडेट येईल तशी वेळोवेळी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याच्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करावा. पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.